विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पितृशोक असतानाही तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि विरोधक म्हणून आपली बाजू या ठिकाणी मांडली, काय म्हणाल? बिलकुल, मला असं वाटतं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. या संस्कृतीतले आपण आहोत, त्यामुळे मी अधिवेशनात उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल मनोज जरांगे पाटलांनी जे उपमुख्यमंत्र्यावर आरोप केले, याचाच अर्थ त्यांच्या ज्या भावना आहे त्याची दखल घेतली पाहिजे. आणि मराठा समाजामध्ये सरकारने 10% आरक्षणाची घोषणा करून सुद्धा एक अस्वस्थता आहे, एक फसवणूक केल्याची भूमिका आहे और त्याची स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. कारण 10% आरक्षणाला तर आम्ही पाठिंबा दिला, चर्चासुद्धा नाही केली. परंतु या सगळ्या आरक्षणाविषयी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं समाधान नाही. आणि म्हणून मला असं वाटतं सरकार दुटप्पी वागतं की काय, अशा प्रकारची मानसिकता जनतेच्या मनात निर्माण केली. मला वाटतं जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे, ते आम्ही पोहोचवू. बरं, आंतरवली सराटीमध्ये जबरदस्त पोलीस बंदोबस्त आहे, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकडे कसं पाहता? कारण जरांगे पाटील पण आता पुन्हा त्यांच्या निवासस्थानी परतलेले आहेत. त्या ठिकाणी मराठा समाजाची पुन्हा एकदा ते बैठक घेणार आहेत आणि पुढची दिशा ठरवणार. नाही, असं आहे की पोलिसांची तर दादागिरी आहे. त्यांची कालची जर भूमिका बघितली तर जो लाठीचार्ज झाला होता त्याचा आदेश कोणी दिला होता, लाठीचार्ज नंतर जे गुन्हे वापस घ्यायचे त्याचं काय झालं, या सगळ्या भूमिका आहेतच ना. आणि मग संचारबंदी पोलिसांनी जाहीर केली, याच्यात काय फार नवीन याच्यातला काही भाग नाही आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल, विचार करून पाऊल पुढे टाका, असं म्हणताय जरांगे पाटील. नाही, मला असं वाटतं सरकारने नोटिफिकेशन काय काढलं, त्याचं कायद्यात रूपांतर कधी होणार आहे याचं स्पष्टीकरण व्हावं. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. स्वतः त्यांनी वाशीला जाऊन एक नोटिफिकेशनची प्रत दिली होती जरांगे पाटलांना. मला वाटतं त्याचं पुढं काय झालं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की 15 दिवसात करतो, 15 दिवस होऊन गेलेले. जरांगे पाटील यांनी काल देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना शिवराळ भाषेचा वापर केला. त्यासोबतच त्यांनी असं म्हटलंय की बंदुकीनं मला मारण्याचा डाव होता. त्यांनी फोटो टाकला देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकच्या माध्यमातून बंदुकीतून नेम धरताना. आणि काल रात्रीच मला मारण्याचा डाव होता, सलाईनमधून विष देण्याचा डाव होता देवेंद्र फडणवीसचा. बरेच आरोप करतात. ते मला असं वाटतं आरोपाची चौकशी व्हावी एवढंच मी बोलेल. कारण देवेंद्रजी फडणवीसांसारख्या एका व्यक्ती, ठीक आहे राजकीय विरोध त्यांचा आमचा असू शकतो, आहेच, परंतु त्यांच्यासारख्या व्यक्तीवर जर आरोप होतो तर त्याची चौकशी व्हावी असं मला वाटतं. आंदोलन भरकटते असं वाटतं का? कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की जरांगे पाटील हे कुणाची तरी स्क्रिप्ट वाचतात, ठाकरेंची आणि शरद पवारांची ही स्क्रिप्ट आहे. मला असं वाटतं न जाणो मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्र्याची तरी स्क्रिप्ट नाही ना देवेंद्रजी फडणवीसाविरुद्ध, अशी पण माझ्या मनात शंका आहे. ठाकरे आणि पवारांचं ते ऐकतील कशाला? काय संबंध आहे? ठाकरे आणि पवार काय सत्तेत आहे का? ते काही त्यांना आरक्षण देणार आहेत का? आणि म्हणून मला असं वाटतं स्क्रिप्ट एकनाथ शिंदे साहेब याच्यात पुढाकार घेतात म्हणून न जाणो अशा पद्धतीनं सत्ताधारी जो त्रिकोण आहे यांच्यातल्या 2 जणांनी तयार केली का, असंच मला वाटतं कधी कधी. म्हणजे म्हणायचं काय? कारण हे सरकार स्पॉन्सर्ड आहे जरांगे पाटीलांचं आंदोलन. हे पहा, मी स्पॉन्सर्ड आंदोलन बोलणार नाही, कारण मराठा समाजाचं आंदोलन आहे हे काही कोणाचं स्पॉन्सरवर मराठा समाज अवलंबून नाही आहे, कोणत्याच नेत्याच्या नाही. आणि मी सुद्धा एक मराठा समाजातला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे असं स्पॉन्सर्ड आंदोलन मराठा समाजाचं मुळीच नाही. मराठा समाजाचं उत्स्फूर्तपणे आंदोलन आहे. आणि ठीक आहे, आता मनोज जरांगेंचं एक आधी नेतृत्वाची कमतरता होती, मनोज जरांगे त्याचं नेतृत्व करतात, त्यामुळे हे काही स्पॉन्सर्ड वगैरे कोणाच्या पक्षाच्या मराठा समाज असं कधी जाणार नाही. ऐकून ते अशी आक्रमक भूमिका घेतात, म्हणायचं काय? असं ते त्यांचे एक चिकाटीचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील, त्यांच्या मनात ज्या ज्या गोष्टी येतात. कारण आताच्या घडीला ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता त्या पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला नाही त्या विषयामध्ये. आपण त्यांच्या मनात उद्विग्नता आली असावी. नक्कीच भविष्यातलं हे आंदोलन जे आहे ते भरकटते असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही, बिलकुल भरकटलेलं नाही. आंदोलन योग्य ठिकाणी, जरांगे पाटील योग्य ठिकाणी ते आंदोलन आणतील. नक्कीच, पण सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे तिथे येऊन सगळा हा वाद थांबलेला आहे. सरकार म्हणते की ते होणं शक्य नाही आहे. होणं शक्य नाही तर मग सांगितलं कशाला? वाशीला जाऊन नोटिफिकेशन दिलं कशाला? खोटे आश्वासनं दिले कशाला? हा प्रश्न आहे ना. होणं शक्य नाही तर स्पष्ट सांगितलं पाहिजे ना. तशी त्या पद्धतीनं मग समाज अपेक्षा ठेवतो ना. अपेक्षा जर तुम्ही नाहीच म्हणता तर अपेक्षा कशाला ठेवली असते? सरकारला या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरती घेणार आहात? असं वाटतं आता तर हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जे गुंडा राज निर्माण झाले महाराष्ट्रात त्याचे मुद्दे आहेत.
अनेक मुद्दे, महानंदाचे मुद्दे, सगळे मुद्दे जसा जसा वेळ येईल तसं तसं सगळे काढू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. बरेचसे प्रश्न त्यांनी सरकारबाबतही उपस्थित केले आहेत मराठा आरक्षणाला घेऊन. नेमकं सरकार यावर उत्तर काय देणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापासून योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.